वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सर्व संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 92 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंत चौथ्या अध्यायातल्या आलेलो आहोत. आज आपण या चौथ्या अध्यायातल्या 93 क्रमांकाच्या पुढील ओव्यांचं निरूपण करणार आहोत, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा 18व्या श्लोकामध्ये जे काही सांगतायत त्याचं निरूपण माऊली करताना आपल्याला दिसत आहेत, ज्यामध्ये माऊलींनी शरीर आणि इंद्रिय यांच्याकडून होणाऱ्या वेगवेगळ्या कर्मांच्या ठिकाणी जो अकर्मस्थिती पाहतो आणि त्या ठिकाणी आपण अकर्तृत्ववान आहोत, अकर्म आहोत असं जो जाणतो, याशिवाय जो कर्मामध्ये म्हणजे शरीर आणि इंद्रिय यांच्याकडून होणाऱ्या कर्मांच्या अभावामध्ये स्वतःला स्वस्थ बसण्यामध्ये कर्म मानतो, म्हणजे या अवस्थांमध्ये देहाहंकारपूर्वक कर्तृत्व असते असे जो जाणतो, तो सर्व मनुष्यांमध्ये हुशार होय, बुद्धिमान होय, त्याचबरोबर तो योगी आणि सर्व कर्म करणारा आहे, अशा प्रकारचं भगवंत वर्णन करताना आपल्याला दिसले. याचा माऊलींनी केलेला जो उहापोह आहे, माऊलींनी केलेलं जे विश्लेषण आहे ते आपण बघणार आहोत, ज्यामध्ये भगवंत थोडक्यात असं सांगतायत की मी कर्म करतोय, या ठिकाणी जो अकर्म भाव ठेवून आहे आणि आत्म्याचा जो अकर्म भाव आहे त्या ठिकाणी जो स्थिर झालेला आहे, त्या आत्म्याचं कर्म म्हणजेच स्थिरता, अकर्मता, यालाच जो कर्म मानतो तो बुद्धिमान होय, अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. माऊली या श्लोकाचं वर्णन करताना सुरुवातीला म्हणतायत, जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली नैष्कर्म्यता कर्मसंगे निराशता फळाची. अर्थात जो सर्व कर्मे करीत असता आपली नैष्कर्म्य स्थिती म्हणजे आपले अकर्तृत्व पाहतो व कर्माच्या फळाविषयी आशा बाळगत नाही. पहिली महत्त्वाची गोष्ट, माऊलींनी सरळ नैष्कर्म्यतेची व्याख्या सांगितलेली आहे. आणि ती नैष्कर्म्यता कशी आहे तर मानसिक आहे, आत्मिक आहे. जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली नैष्कर्म्यता. नैष्कर्म्यता म्हणजे कर्म न करणं नाही. कर्म निष्काम भावनेनंही करता येतं आणि सकाम भावनेनंही करता येतं. सकाम भावनेनं केलेलं कर्म आणि निष्काम भावनेनं केलेलं कर्म या दोन्ही कर्मांमध्ये कर्म म्हणून अंतर नसतं, कारण दोन्ही कर्म भौतिकदृष्ट्या, भौगोलिकदृष्ट्या पाहणाऱ्याला सारखे दिसत असतात. म्हणून बघणाऱ्याच्या मनामध्ये निष्कर्म्य भावानं केलेलं कर्मही तसंच दिसतं जसं सकाम भावनेनं केलेलं कर्म दिसतं. पण नैष्कर्म्य कर्म कोणतं तर सकळ कर्मी वर्तता देखे आपुली नैष्कर्म्यता. जो कर्म करताना स्वतःकडे बघतोय पण ते करताना ज्याची दृष्टी आपल्या नैष्कर्म्यतेकडे आहे. खूप थोडासा सूक्ष्म आणि मानसशास्त्रीय विश्लेषण आहे. अध्यात्म म्हणजे मुळात मानसशास्त्रच. अध्यात्माचा आणि मानसशास्त्राचा खूप जवळचा संबंध आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा इथं एक खूप मोठं गहन असं मानसशास्त्रीय तत्व सांगतायत. आणि ते तत्व हे आहे की तुम्ही दुसऱ्याचं कर्म करताना जसं दुसऱ्याला बघता, आपल्या डोळ्याला समोर अनेक जण कर्म करताना दिसतात. वेगवेगळ्या प्रकारची कामं आपल्या डोळ्यासमोर अनेक जण करताना आपल्याला दिसतात. आपण त्यांच्याकडे ज्या तटस्थतेनं बघतो त्यांची कर्म करताना, त्या कर्मांमध्ये आपण लिप्त होत नाही. आपण त्यांची कर्म सहजपणे, तटस्थपणे केवळ बघू शकतो. हे जसं इतरांच्या कर्माबद्दल घडतं,
अगदी तसंच ते आपल्या स्वतःच्या कर्माबद्दलही घडलं पाहिजे. कारण जितका आपल्यापासून दुसरा दूर आहे तितकंच आपल्यापासून शरीरही दूर आहे. कारण शरीरही दुसरं आहे आणि दुसरेही दुसरे आहेत. आपण या दोघांपेक्षाही वेगळे आहोत. आपण शरीरापेक्षाही वेगळे आहोत आणि या शरीरापेक्षा जे वेगळे आहेत त्यांच्यापेक्षाही आपण वेगळे आहोत. इतरांचं वेगळेपण आपल्याला सहज दिसतं, जाणवतं, भासतं, पण आपल्या शरीराचं वेगळेपण आपल्याला सहज जाणवत नाही, भासत नाही आणि म्हणून आपण व्यावहारिक होतो. जो खरा आध्यात्मिक आहे तो इतरांना जेवढ्या तटस्थपणे दुसरे म्हणून पाहतो तेवढाच आध्यात्मिक माणूस स्वतःला सुद्धा वेगळं म्हणून पाहतो. हे वेगळं पाहता येणं म्हणजेच अध्यात्म. स्वतःलाच वेगळेपणानं पाहणं, स्वतःच्या पाहण्याकडं पाहणं, स्वतःच्या ऐकण्याकडं लक्ष देऊन ऐकणं, स्वतःच्या बोलण्याकडं लक्ष देणं, स्वतःच्या संबंध क्रियेकडं पाहता येणं म्हणजे अध्यात्म, म्हणजे ध्यान, म्हणजे आराधना. आराधना करण्याचं कारण हे की आपल्याला बघताना बघता आलं पाहिजे, ऐकताना बघता आलं पाहिजे, बोलताना बघता आलं पाहिजे, हालचाल करताना बघता आलं पाहिजे. या क्रियेशी आपण एकरूप होता कामा नये. त्या एकरूपतेमध्ये आपलं भिन्नत्व आपल्याला ओळखायचं आहे, जाणायचं आहे. काम तल्लीन होऊनच करायचं आहे, पण ते तल्लीन होताना ही जाणीव विझू द्यायची नाही, ही जाणीव नष्ट होऊ द्यायची नाही की या क्रियेपेक्षा मी वेगळा आहे, या क्रियेपेक्षा माझं स्वरूप, माझी स्थिती वेगळी आहे, हे जाणून ते कर्म करायचे. म्हणून जो योगी आहे, जो कर्मयोगी आहे, जो बुद्धिमान आहे, तो कशावरून ओळखायचा? तर जो सकळ कर्मी वर्तता, जो सगळ्या कर्मांमध्ये वर्ततो, वागतो, सगळ्या कर्माचं आचरण करतो, त्याच्यासाठी कोणतंही कर्म निषिद्ध नसतं. जे काही काम त्याच्या पुढं प्रकृतीनं, परिस्थितीनं टाकलेलं आहे ते कर्म तो करतो. त्या कर्माला तो निकृष्ट, श्रेष्ठ असं त्याच्यामध्ये विभाजन करत नाही. म्हणून आलेलं कर्म त्याच्यासाठी स्वीकारार्ह आहे, कोणतंही कर्म त्याच्यासाठी त्याज्य नाहीये. आणि म्हणून सकळ कर्मी, सगळ्याच कर्मांमध्ये वर्तता, तो सगळ्या कर्मांमध्ये वर्ततो, सगळ्या कर्मांमध्ये वावरतो, फिरतो. देखे आपुनी नैष्कर्म्यता, आणि या सगळ्यांमध्ये बघणं जे त्याचं आहे ते नैष्कर्म्यतेचं पाहणं आहे. या सगळ्यांमध्ये मी नैष्कर्म्य आहे ही भावना त्यानं बाळगलेली आहे. तो त्या क्रियेमध्ये लिप्त झालेला नाही. या क्रियेपेक्षा आपलं अस्तित्व वेगळं आहे हे त्याला कळलेलं आहे. कर्मसंगे निराशता फळाची, आणि या कर्माला तो तटस्थपणे बघत असल्यामुळं कर्माच्या बद्दल त्याच्या अंतःकरणात निराशता आहे. निराशता म्हणजे निरीच्छपणा. कर्माच्या संगाबरोबरच निरीच्छता आहे. कशाची? तर फळाची. अगदी ज्या पद्धतीनं दुसऱ्यानं केलेल्या कर्माचं फळ आपण इच्छित नाही, दुसऱ्यानं केलेल्या कामाचा मोबदला आपण इच्छित नाही, दुसऱ्यानं काम करावं आणि मोबदला आपण घ्यावा असं आपण कधी बाळगतही नाही, आणि तसं व्यवहारार्हही नाही, आणि कुणी तुम्हाला तसं पैसे देणारही नाही की माझा मित्र काम करून गेलाय त्याचे पैसे मला दे. असं तुम्ही म्हणाल तर समोरचा तुम्हाला त्याचा मोबदला देणार नाही आणि तुम्ही मागणारही नाही. का? तर त्या कामाचा मोबदला घेण्याचा मला अधिकार नाही. अगदी या पद्धतीनं दुसऱ्यानं केलेल्या कर्माची जशी आपल्याला अपेक्षा नसते, दुसऱ्यानं केलेल्या कर्माच्या फळाशेबद्दल आपण निरीच्छ असतो, अगदी तसंच आपल्याला आपल्याच कर्माबद्दलही निरीच्छ भावनेनं राहता आलं पाहिजे. कारण ही अंधश्रद्धा आहे का? नाही, हे वास्तव आहे. वास्तव हे आहे की शरीर कर्म करतंय
ते कर्म करणारा मी नाहीये. मी कोण आहे? या शरीराच्या पलीकडे असलेला, त्रिगुणातीत असलेला जो आत्मा आहे तो मी आहे. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. अयम आत्मा ब्रह्म. त्या ब्रह्माचं रूप, अंश म्हणजे मी आहे. मी आत्मा आहे. मग आत्मा कर्ता आहे का? तर नाही. आत्मा केवळ कार्याची प्रेरणा आहे. कार्यासाठी लागणारी ऊर्जा आहे. कार्यासाठी ज्याची उपस्थिती अनिवार्य आहे ती उपस्थिती म्हणजे फक्त आत्मा आहे. याच्या पलीकडं आत्म्याचं कोणतंही करणं नाहीये, कर्तृत्व नाहीये. आत्मा काहीही करत नाहीये. आत्मा फक्त त्या कार्याचा दृष्टा आहे, दर्शक आहे. आणि केवळ दर्शक नाहीये तर तो कर्ता करवीत आहे. त्याच्या असण्यामुळं सगळं घडतंय, त्याच्या असण्यामुळं सगळं होतंय. जसं वीज गेली की पंखा थांबेल, तसा तो आत्मा त्याची उपस्थिती बंद झाली की कर्म थांबेल. पण याचा अर्थ असा नाही की जे कर्म घडतंय ते त्या आत्म्याकडून घडतंय. आत्मा कर्म करत नाहीये. आत्मा केवळ या सगळ्याचा कर्त्याची प्रेरणा आहे, कर्माची प्रेरणा आहे. कर्ता नाही. प्रेरणा वेगळी आणि कर्म वेगळं. आत्मा कर्माची प्रेरणा आहे, प्रेरणा स्रोत आहे, ऊर्जा स्रोत आहे, जिथून कर्माची प्रक्रिया पार पडते. कर्माची प्रक्रिया पार पडण्यासाठी जी ऊर्जा लागते त्या ऊर्जेची उपस्थिती म्हणजे मी आहे. आणि त्यावर आपण तटस्थ राहिलं पाहिजे की मी या सगळ्या कर्माचा फक्त दृष्टा आहे. म्हणून आपण ते फक्त कर्म बघितलं पाहिजे, त्याची देखरेख केली पाहिजे. ते योग्यपणे होतंय की नाही एवढं बघितलं पाहिजे. त्यामध्ये प्रामाणिकता ठेवली पाहिजे. आपण त्या कर्मात गुंतायचंही नाही आणि त्या कर्मात आळसही करायचा नाही. आळस करणं म्हणजे सुद्धा नैष्कर्म्यता नाही. मी या कर्माचं फळ भोगणार नाही म्हणून मी ते कर्मही प्रामाणिकपणे करणार नाही असं चालणार नाही. कर्म तुम्हाला प्रामाणिकच करावं लागेल, कर्मनिष्ठेनंच करावं लागेल. सकाम भावना ठेवून ज्या प्रेरणेनं तुम्ही कर्म करतात त्याच उत्साहानं, तेवढ्याच ताकदीनं तुम्हाला कर्म करायचं आहे. फक्त कर्माच्या फळाची आशा तुम्हाला ठेवायची नाही. कर्मसंगे निराशता फळाची, त्या कर्मातून काही फळ मिळावं याची आशा ठेवायची नाही. माऊली सांगताय जो अशी आशा ठेवत नाही, जो कर्मामध्ये आपली नैष्कर्म्यता पाहतो. पुढं माऊली म्हणतायत आणि कर्तव्य ते लागी जया दुसरे नाही जगी ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगी बोधला असे. अर्थात आणि त्या मनुष्याच्या अंगी नैष्कर्म्य स्थिती इतकी चांगली बांधलेली असते की सर्व जगात आत्म्याव्यतिरिक्त त्याला दुसरी प्रतीतीच नसल्याने त्याला कर्तव्य असे काही उरतच नाही. मग त्याचं हे सगळं केवळ स्वतःच्याच संदर्भात असतं का? तो केवळ स्वतः मी तटस्थ आहे आणि माझं शरीर कर्म करणार आहे आणि त्याला मी बघतोय अशी त्याची भावना नसते. सगळ्या जगाकडेही तो त्याच भावनेनं बघतो. आणि कर्तव्य ते लागी जया दुसरे नाही जगी, ज्याच्यासाठी कर्तव्य करण्यासाठी दुसरं काहीही या जगामध्ये नाही. जे त्याला स्वतःच्या संदर्भात वाटतंय, स्वतःच्या शरीराबद्दल जे वाटतंय तेच त्याला या सगळ्या विश्वातल्या कर्माबद्दलही वाटतंय. तो सगळं विश्व त्याच्यासाठी शरीर झालेलं आहे आणि त्या सगळ्याचा तो साक्षीदार झालेला आहे. त्याला या गोष्टीची पूर्णपणे जाणीव झालेली आहे की हे जे काही या जगामध्ये सगळं चालतंय ते माझ्या उपस्थितीमुळं चालतंय आणि मी फक्त बघणार आहे. आणि बघण्यात जो आनंद असतो, असं बघण्यात जो आनंद असतो तो आनंद जगात दुसरा कशातच नाही. स्वतःकडं असं बघता येणं, स्वतःच्या कर्माकडं असं बघता येणं
ही ध्यानाची सुरुवात आहे. आणि जेव्हा हे ध्यान आत्मकेंद्रित्वापासून, स्वतःपासून सुरू होऊन, मी पासून सुरू होऊन तू पर्यंत आणि आम्ही पर्यंत येतं, ती साक्षात्काराची अंतिम अवस्था आहे. सुरुवात काय आहे? तर मी शरीरापेक्षा भिन्न आहे ही जाणीव, मी शरीरापेक्षा भिन्न आहे हे ज्ञान, मी शरीरापेक्षा भिन्न आहे हा अनुभव, ही अध्यात्माची सुरुवात आहे. आणि सबंध विश्व माझं शरीर आहे आणि या सगळ्या विश्वाचा कारभार माझ्या केवळ उपस्थितीनं चाललेला आहे, ही जाणीव, ही अध्यात्माचा हा शेवट आहे, अंतिम अवस्था आहे. म्हणून आणि कर्तव्य ते लागी जया दुसरे नाही जगी, त्याच्या कर्म करण्याला, कर्तव्य करण्याला दुसरा असं काहीच नाही. त्याच्यामध्ये हे सगळं जे काही घडतंय ते सगळं माझ्यामुळं घडतंय, मी मुळं घडतंय, आत्म्याच्या उपस्थितीमुळं घडतंय. हा मी सुद्धा आत्मरूपतेबद्दलचा पर्यायी शब्द आहे. ऐसी निष्कर्मता तरी चांगली बोधला असे, आणि अशी नैष्कर्म्य भावना त्याच्या अंतःकरणामध्ये चांगल्या पद्धतीनं बोधलेली असते, बिंबलेली असते. पूर्णपणे या भावनेशी तो एकरूप झालेला असतो. ती भावना आणि तो यांना वेगळं करता येत नाही. कारण एकदा तुम्हाला एखाद्या गोष्टीचं ज्ञान झालं की त्या ज्ञानापासून तुम्हाला वेगळं करता येत नाही. लहानपणी आपल्याला आगीचा चटका बसतो तेव्हा आपल्याला आपल्या आईवडिलांनी सांगितलेलं असतं, दिव्याजवळ जाऊ नको, दिव्याजवळ जाऊ नको. तेव्हा आईवडिलांनी हे सांगितलेलं नसतं की दिव्याजवळ का जाऊ नको, त्यांनी फक्त एवढंच सांगितलेलं असतं, दिव्याजवळ जाऊ नको. तरी ते लेकरू दिव्याजवळ जातं. मग ते घरातले त्याला उचलून दूर नेऊन ठेवतात. उद्देश हा की ह्यानं दिव्याजवळ जाऊ नये. पण दिव्याजवळून दूर नेलं की त्याला अजून वाटतं इथं काहीतरी विशेष आहे, इथं तर गेलंच पाहिजे, म्हणून ते बाकी कुठं जायचं सोडून देऊन त्या दिव्याजवळच जातं. आपण सगळ्यांनी हे केलेलं आहे, सगळ्यांच्या बाबतीत हे घडलंय. जिथून उचलून दूर नेऊन ठेवलं, दिवा दिसला की आपण जवळ जातो जवळ. मग घरचे म्हणतात जाऊ दे, ह्याला बघू देच, एकदाचा चटकाच बसू दे. किंवा मग दुर्लक्ष होतं. मग तो खेळत खेळत त्या दिव्यात तेलात हात घाल, वातीत हात घाल, आणि एकदा तो त्या ज्योतीत हात घालतो, ज्योतीत बोट घालतो, आणि एकदाचा चटका बसला रे बसला. त्या क्षणाला जे ज्ञान होतं त्याला पुन्हा आयुष्यात कधी तो दिव्याजवळ जात नाही. ज्ञान एकदा झालं की मग तुम्हाला त्या ज्ञानाला विसरता येत नाही. तुम्हाला एकदा मी आत्मरूप आहे, शरीरापेक्षा वेगळा आहे, याचं ज्ञान झालं, याचा साक्षात्कार झाला, याची अनुभूती आली एकदा की मग तुम्हाला तुमच्यापासून ते ज्ञान वेगळं करता येत नाही. याच्यासाठी शब्द आहे बोधला असे, कायमचं त्याच्यात बिंबलं गेलं, त्याला कायमचं त्याचं ज्ञान झालं. आणि एकदा का ते ज्ञान, ती नैष्कर्म्यता त्याच्या अंतःकरणात बिंबली, बोधली गेली की मग मात्र त्याला कितीही त्यानं कोणत्या परिस्थितीनं त्याच्यावर हे बिंबवायचा प्रयत्न केला की तो करताय, तरी सुद्धा कर्तृत्वाची भावना त्याला स्पर्श करू शकत नाही, सकामतेची भावना त्याला शिवू शकत नाही. कारण तो नैष्कर्म्य झालेला असतो. नैष्कर्म्यतेची भावना त्याच्या अंतःकरणात चांगली बोधली गेलेली असते, डागली जाते ती भावना. ते ज्ञान कायमचं मनात बिंबतं. आणि मग कोणतंही कर्म त्याच्याकडून झालं तरी त्याचं कर्तृत्व तो स्वतःकडे घेत नाही, इतकी ती नैष्कर्म्यता त्याच्या अंगी बिंबलेली असते. तरी क्रिया कलाप वाघवा, आचरतो दिसे बरवा, तो चित्तो ये चिन्ही जाणावा ज्ञान ह्याला. अर्थात तरीही तो सर्व कर्मे चांगल्या तऱ्हेने आचरताना दिसतो, परंतु वरील लक्षणांनी युक्त असल्यामुळे तोच ज्ञानी आहे असे समजावे. तरी क्रियाकलापू आघावा, क्रियाकलापू म्हणजे सर्व कर्म, आघावा क्रियाकलापू आघावा, तो सगळ्या प्रकारची कर्म करताना दिसतो. आचरतो दिसे बरवा,
बघताना पाहणाऱ्याला वाटतं हा किती तल्लीन होऊन कर्म करतोय. या कर्मातून त्याला काहीतरी मिळवण्याची नक्कीच इच्छा असेल असं बघणाऱ्याला वाटू शकतं. ज्याच्या अंतःकरणात सकामता आहे तो निष्काम भावनेनं कर्म करणाऱ्याला नैष्कर्म्य भावानं बघूच शकत नाही. ज्याच्या दृष्टीमध्ये दोष आहे तो सदोषपणे कुणालाच बघू शकत नाही. त्याला समोरच्याला सदोषपणे निर्दोषपणे बघायचं आहे तर त्याला त्याच्या डोळ्यातले दोष बाजूला काढावे लागतील. जो स्वतः स्वदोष आहे तो इतरांना निर्दोष भावनेनं बघू शकत नाही आणि जो निर्दोष आहे तो सदोष भावनेनं कुणाला बघू शकत नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं धर्मराज युधिष्ठिराला सांगितलं की तू एक सदोष माणूस बघून ये, ज्याच्यामध्ये दोष दिसतील असा एक माणूस मला शोधून आण. हस्तिनापुरात धर्मराज युधिष्ठिर सगळं शहर फिरले पण त्यांना एकही माणूस दोषी दिसला नाही. प्रत्येकाच्या दोषाचं त्यांना वाटायचं की परिस्थिती कारणीभूत आहे, वेळ कारणीभूत आहे, इतर कुणी कारणीभूत आहे, त्याचा गैरसमज कारणीभूत आहे. पण कुणातही धर्मराजाला दोष दिसला नाही. सगळे त्यांना निर्दोष दिसले. का? अंतःकरण निर्दोष आहे म्हणून. जो निर्दोष आहे त्याला सदोषी असा कोणी दिसू शकत नाही. आणि याच्या उलट जो स्वतः दोषी आहे त्याला निर्दोष कोणी दिसू शकत नाही. भगवान कृष्ण परमात्म्यांनी दुर्योधनाला सांगितलं की एक चांगला माणूस शोधून आण की ज्याच्यामध्ये कोणताच दोष नाही. तर दुर्योधनाला प्रत्येकात दोष दिसायचे. प्रत्येक चांगलं काही कर्म करणाऱ्यातही त्याला दोष दिसायचे की हा चांगलं कर्म का करतोय, याच्या मागे काहीतरी याचा हेतू असणार.